हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी मजेत. पाऊस आहे का तुमच्या तिकडे? इकडे तर भरपूर आहे. तरी श्रावण सुरू झाला नाहीये अजून. सकाळची सुरुवात स्पेशल चहाने केली. मस्त गवती पत्ती टाकून चहा केला. संडे असल्यामुळे सगळं कसं निवांतच चालू होतं. माझ्यासोबत हा काय स्कॅम झाला आहे ते तुम्हाला नेक्स्ट रेसिपी ब्लॉग मध्ये समजेलच. आज स्कूल नाही म्हणून झोपेतून उठल्या उठल्या दोन्ही भावांचा अभ्यास चालू आहे. अभ्यास कमी आणि मारामारी जास्त असते त्यांची. आज मी लहान मुलांसाठी हेल्दी आणि टेस्टी अशी रेसिपी सांगणार आहे, जी करायलाही इझी आहे. तर साहित्य बघूया. डांगर, ज्याला की पंपकिनही म्हणतात, ते साल काढून छान कट करून घेतलं आहे. रताळ ही साल काढून कट करून घेतलं आहे. आणि हो, ते छान धुवूनही घेतलं आहे. 2 खजूर घेतले आहे, ज्याचं की मी बी काढून घेतलेलं आहे. जे वरतून टाकलेले दिसते ना, ते सूर्यफूल व डांगराच्या बिया आहेत, ज्या की वाळलेल्या आहेत. हे सगळं साहित्य आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी एका पातेल्यात पाणी घेतलं आहे. त्यावर जाळी ठेवली आहे. तुमच्याकडे जर अशी जाळी नसेल तर तुम्ही त्यावर आपण जे पोह्याची चाळणी असते तीही ठेवू शकता. वाफ होण्यासाठी लागेल एवढं मी त्यामध्ये पाणी टाकलं आणि नंतर हे सगळं साहित्य त्यामध्ये टाकलं. 5 मिनिटं हे सगळं वाफू द्यायचं स्लो गॅसवरती आणि नंतर चेक करायचं. सगळं छान नीट शिजलं गेलं पाहिजे. डांगर तर लवकर शिजतं, पण थोडस रताळ शिजायला वेळ लागतो. ते छान नरम सॉफ्ट झालं पाहिजे. वाफावून झाल्यानंतर ते छान थंड होऊन द्यायचं. मग ते सगळं एकत्र मिक्सर मध्ये बारीक करायचं. छान अशी पेस्ट करून घ्यायची. तुमच्याकडे खजूर नसेल तर तुम्ही त्यामध्ये गुळही घालू शकता, पण त्यासाठी तुमचं मूल 12 महिन्याच्या पुढे पाहिजे, कारण त्याआधी आपण त्यांना साखर देत नाही. पण खजूर चालते 12 महिन्याच्या आत असेल तर. छान एका सर्विंग बाउल मध्ये हे सगळं मिश्रण काढून घ्यायचं. अशी पौष्टिक रेसिपी तयार. ही रेसिपी औषधी आणि गुणकारीही असते लहान मुलांसाठी आणि इझी पण असते करण्यासाठी. नक्की करून बघा आमच्या छोटूने कसं फस्त केलं सगळं आणि त्याच्या चेहऱ्यावरील आनंदही बघा. नक्की करून बघा. येणारा आठवडा निवांत जाण्यासाठी संडेला मी जास्तीची कामं करते, जसं घर, किचन, गॅलरी क्लिनिंग आणि बाकी बरंच काही. तुम्हाला जर डिटेल व्हिडिओ बघायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि छान छान कमेंट्स करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. बाय.